राईस फेल झालाय बिकॉज तो अर्धा शिजलाय, अर्धा शिजलेलाच नाहीये, कच्चा आहे ना, पण कच्चा आहे ना. हे गाईज आता मी बनवती आहे, हा माझा फर्स्ट एक्सपेरिमेंट आहे, मी म्हणू शकते. ऑन मी बनवती आहे बन गार्लिक राईस. सो या आय एम ट्राइंग फॉर द फर्स्ट टाइम. मी तांदूळ धुते आताशी. इट्स नॉट ऑल डन बट इथे मी लसूण सोलून ठेवला आहे आणि इथे, आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे स्वीट कॉर्न्स, समथिंग डिफरंट. मी स्वीट कॉर्न्स टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये थोडेसे कोबी आहे घरी, तर म्हटलं आपण काहीतरी वेगळी रेसिपी करूया. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त कोबी असणार आहे, त्याच्यामध्ये गाजर नाही आहे, त्याच्यामध्ये शिमला मिरची नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त कोबी, आणि त्याच्यामध्ये फक्त असणार आहे कांदा आणि कोबी आणि स्वीट कॉर्न्स. सो या आय डोंट नो हा राईस कसा बनणार आहे बिकॉज मी फर्स्ट टाइम ट्राय करते हा. आणि लसूण असणार आहे ऑब्विसली त्याच्यामध्ये बिकॉज गार्लिक आहे ना. सो या सो त्याच्यामध्ये ते असणार आहे. बघूया हा राईस कसा होता. आता साईराज आलाय घरी आणि मी त्याला म्हटले की आता मी बनवतीये बन गार्लिक राईस. सो काय बोलली? बन गार्लिक राईस बनवते. पहिल्यांदाच ऐकतोय मी, माहित नाही कसा असेल, पण जास्त बन नाही झाला पाहिजे तेवढीच अपेक्षा आहे. प्लीज. मी तो बन गार्लिक राईस खूप बन नाही होणार आहे बिकॉज मी त्याचे व्हिडिओ बघितले आणि मला गॅरंटी आहे तो चांगलाच होईल. सो येस, ट्राय फॉर द फर्स्ट टाइम. सो गाईज मी आता भात हा बॉईल करायला ठेवलाय. मी लास्ट टाइम जेव्हा शेजवान राईस केलेला तेव्हा मी भात कुकरमध्ये शिजवला होता. सो माझा त्याच्यामुळे करपला तो. ती वाफ जाऊन दिली आणि मी कुकरची जी शिट्टी असते ती वरची मी लावली नव्हती आणि मग तो थोडासा करपला. पण ती एक मला कळालं त्याच्यातून की असं नाही होऊन द्यायचं. सो मी आता बॉईल करते तो राईस आणि अजून मला कोबी कापायचा ना, तो कापून घेतो. सो गाईज मी आता कांदा चिरतीये इकडे आणि वैभवी माझी हेल्प करायला आली आहे फायनली. तिचा फोन ठेवलाय, ती माहिती कोणाशी बोलत होती. बरं, आता ती माझी हे कांदा कापायला ती हेल्प करते. आणि हा कांदा मी उभा कापतेय लाईक दिस, तुम्ही बघू शकतात असे उभे कापतेय मी बिकॉज ही जी रेसिपी आहे ही थोडीशी मेक्सिकन सारखी मी बनवतीये. सो त्याच्यासाठी जे ओनियन आहेत आपले कांदा तो मी थोडासा उभा चिरतीये. सो ते करते मी, आणि कोबी पण उभा चिरणार आहे. सो या आय गेस आपण असं करूया की तो कच्चाच राहू देऊ. आणि हा भात थोडा शिजलाय, यू कॅन सी हिअर. हे बघा असा होतोय तो, म्हणजे तो थोडासा शिजलाय आणि थोडासा कच्चा आहे. सो व्हॉट वी कॅन डू इज की एवढाच आपण थोडासा कच्चा राहू दे बिकॉज आपण जेव्हा करू राईस तर तो तसा पण शिजेल. सो या दिस इज डन आय गेस. मी परवा येणार आहे, तुझं त्याच्यावर काय रिॲक्शन आहे? नाईस, माझी ड्युटी संपली. अबे साले. पण तुला असं नाही वाटत का तुला तरी करावं लागणार? अरे बाप, असं नाही वाटत. ओ हा एक्स्ट्रा झालाय. वाव, बघू शकतात गाईस. लगता प्लीज इग्नोर दिस. ये डालने का वीडियो में. प्लीज इग्नोर दिस गाइस. कट कर दे तुझा ट्रान्सफर. वो लाइक अ बॉल गाइस. वाव. हे असे प्लीज आमचे व्हिडिओ मी रेकमेंड नाही करणार. कोणती नवीन तुम्ही रेसिपी बघत असाल किंवा तुम्ही शिकत असणार, डोंट ट्राय दिस ॲट प्लीज, बिकॉज आम्ही ट्राय करतो. आउट तुला का बरं ते करायचं? असं नव्हतं आधी सारखं होतो. जेवण
तिचं असं असतं ती की हलवतीये. तिचं असं असतं की तुम्ही काहीतरी जोक मारा, काहीतरी करा असं ज्याच्याने फनी वाटेल सगळ्यांना. आणि मग असं मी काही बोलले किंवा असं काही मीम सारखं मी काही बोलले तर But मग why ते you असं- have to take that meme in sound, actual sound मध्ये का तुला ओ हो का मी टाकेल ना, तुला हवंय ना मी टाकावं तर मी ते टाकेल. पण ती नाही टाकत काहीच आणि मला ते बोलायला आवडतं. म्हणून मी असं तिला चिडवण्यासाठी बोलते आणि ती खरंच अनॉय होते. Because you are an always. मी तर कॉन्फिड आले की बघा. अबे इंग्लिश मीडियम. समजली तिला असाइनमेंट गाईस. सो बघू आपण तिच्या या व्हिडिओमध्ये ती टाकते का नाही. मला नाही माहिती रेसिपी होईल का नाही, बिकॉज लास्ट टाइम पण मी राईसचा प्रॉब्लेम. लास्ट टाइम ज्या तिने केला होता शेजवान राईस तो मला जेन्युइनली आवडला होता आणि मी सगळं संपवला होता. तो मला खरंच आवडलं होतं. तिला असं भले ते प्रोसेसमध्ये होतं की ते चुकतं किंवा मग काहीतरी होऊन जातं, पण मग ऍक्च्युली जेव्हा ते नंतर तुम्ही जेव्हा खातात तो जेन्युइनली खूप चांगला लागतो तो भात. म्हणून मी तुला असं म्हणतेय की तो टाक हा व्हिडिओ. पण ती अर्धा कॉन्टेंट शूट झाल्यानंतर हे मला सांगते की मला नाही वाटत लिकाचे. आय एम ट्राइंग. अरे बापरे, ये तो बहुत ही डिफिकल्ट है यार. लोक कोबी कसं कापतात? वेळीने कापता तो आणि ते चिरणं असतं पहिली गोष्ट, कापणं नाही. आय एम मेकिंग दिस. आपण अर्धाच कोबी टाकतोय आणि अर्धा हा नाही टाकत आहे. बिकॉज ये पार्ट क्यों लिया वो क्यों नहीं. त्याच्या खाली त्याचा स्टेम्प आहे आणि मला वाटत नाही तो खराब होईल. कुछ भी बोल रही है. कुछ भी बोल रही है. सो गाईज तुम्ही माझा ड्रेस चेंज बघताय. मी आंघोळ केली आता. मला खूप चिकचिक होत होतं, सो मी आता आंघोळ केली आणि आम्ही राईस बनवतो आहोत राईस कुकर मध्ये. हे मला मम्मीला मी आता कॉल केला तर ती म्हणली की राईस कुकर मध्ये कर तुझा हा राईस. माहित मला, मी राईस कुकर पण ऍक्च्युली फर्स्ट टाइम यूज करते. आता बघू राईस कुकर मध्ये आपला बन गार्लिक राईस कसा होतो. टाकतीये. ओके. So yeah, I guess this is enough for this much of rice. Yeah. Okay. So guys, मी आता इकडे लसूण आपला जो गार्लिक आहे तो मेन इन्ग्रेडियंट आहे तो मी टाकलाय आणि तो थोडा मी आता लाल करते इकडे. इकडे कांदा आणि कोबी चिरून दिलाय. तिने पण फर्स्ट टाइम चिरलाय ना. आता आपण हा बघा तुम्ही आता तो थोडासा लाल झालाय आपला लसूण. तो पूर्ण आपला करपायचा नाहीये, फक्त म्हणजे तो पूर्ण जळण्यासारखा वास नाही येऊन द्यायचा आहे. बिकॉज माहितीये तो बन गार्लिक करायचा आहे. बट कांदा मला याच्यात हे करायचा आहे, टाकतीये मी. बिकॉज माझ्या ह्याच्यात माझी ही टेक्निक आहे. मी असं म्हणेन की कांदा आणि कोबी जेव्हा आपण टाकतो तर मग तो दोन्ही गोष्ट एकसाथ शिजते असं. आणि कसं कोबी थोडासा परतून तो थोडा त्याची क्वांटिटी आता जेवढी दिसते तुम्हाला इथे तेवढी दिसणार नाही, ती कमी होईल. सो या दॅट इज मेन. सो मी कांदा आणि कोबी एकसाथ टाकते. मी आता त्याच्यामध्ये थोडंसं आलं टाकलं किसून आणि येतो. मी आता त्याच्यात लाल तिखट टाकते. सॉस टाकते त्याच्यात. पद्धतीने मी त्याच्यावर हा राईस झाला ह्या पद्धतीने आणि मी त्याच्यावर थोडीशी शेजवान चटणी टाकली आहे. माझा राईस फेल झाला आहे बिकॉज तो अर्धा शिजलाय, अर्धा शिजलेलाच नाही आहे.
तो फेवरेट आहे. तरी मी पाण्याचा शिपका दिला आहे त्याला आता, म्हणून तो असा तो गिचका झाला आहे ॲक्च्युली. आणि टेस्ट वाईज चांगला लागतो आहे, पण तो गिचका झाला आहे आणि थोडासा अनकुक्ड आहे. मला नाही माहिती या दोघांची रिॲक्शन काय असणार आहेत. बघू ते आले की. ते आता खाली गेलेत दोघं खेळण्यासाठी आणि बघूया त्यांचे रिॲक्शन्स. आता भात खाल्लाय तो, कसा वाटलाय? कच्चा आहे ना? चांगला आहे पण कच्चा आहे ना थोडा. वन गार्लिक राइस का अनकुक्ड गार्लिक राइस हो गया भाई. तुझं काय म्हणणं आहे या राईस बद्दल जो फेल झालाय? फेल नाही म्हणू शकत, चांगलं आहे, फक्त फर्स्ट टाइम केला, काही नाईस ट्राय. ओके, तू अजून घेशील का? हो, मी ह्याचा एक हॅक काढलाय की या भातामध्ये जर मी अजून शेजवान चटणी टाकली तर मग छान लागते. ओके. आणि गाईज आम्ही एवढा बनवला आहे की काही विचारू नका. हा ह्याच्यात हा एवढा आहे, प्लस त्या तो तिकडचा इकडे एवढा आहे. हा संपणार कसा आहे? तो वरतून अनकुक्ड आहे. Guys, that's for the video. I'm done with that. Bye.